नमस्कार, मी पंजाब डक हवामान अभ्यासक. मी आहे माझ्या शेतामध्ये आणि पाण्याच्या हौदाजवळ आहे. आणि आज आहे 2 ऑगस्ट 2024. ते काय सर? तुम्हाला एक माहीत असं म्हणून सांगतो की एखाद्या समजा शेतामध्ये लाईट नसते, कधी फ्यूज जातो, मग टिपी जळतंय, मग शेतामध्ये फवारण्यासाठी पाणी कुठून घ्यायचं. तर म्हणून खास करून हे जवळपास 2010 पासून केलेलं आहे. काय होतं, पाऊस पडल्याच्या नंतर सगळं पाणी त्या हौदात जात आहे आणि ते पाणी आपल्याला फवारणीला वापरता येतं. बगर लाईटचं, बगर विजेचं हे जुगाड आहे आपलं शेतकऱ्याचं. आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे. मी आहे माझ्या आखाड्यावर. तर तुम्हाला एक सांगतो, आज आहे 2 ऑगस्ट. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आणखीन राज्यामध्ये 8 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 9-10च्या नंतर राज्यामध्ये ऊन पडणार आहे, म्हणजे मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार आहे. काय झालं, सगळ्या इतका पाऊस चालू की सगळ्या शेतकऱ्याचे कामं रखडलेत म्हणजे पाऊस जास्त झाल्यामुळे शेतामध्ये जाता येणार. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यासाठी ती एक आनंदाची बातमी आहे. ज्यांना पाऊस जास्त झालाय त्यांच्यासाठी 8 तारखेच्या नंतर 9 पासून ऊन पडणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. पण राज्यामध्ये आज 2 ऑगस्ट पासून 8 ऑगस्ट पर्यंत दररोज भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर आपण एक भागाकडे बघू. हा म्हणजे पूर्व विदर्भाकडे बघू. पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्हे आहेत: वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर. म्हणजे पूर्व विदर्भात आज दुपारनंतर जोराचा पाऊस येणार आहे, म्हणजे 8 तारखेपर्यंत. म्हणजे हे 2 ऑगस्ट, 3, 4 आणि त्याच्यानंतर 6, 7, 8 ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भात चांगला पाऊस राहणार आहे. त्याच्यानंतर आपण पश्चिम विदर्भाकडे बघू. पश्चिम विदर्भामध्ये यवतमाळ, अकोला, अमरावती, त्याच्यानंतर बुलढाणा, वाशिम, हिंगोली ह्या भागामध्ये जवळपास म्हणजे आज 2 तारखेपासून 2 ऑगस्ट पासून ते 8 ऑगस्ट दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. म्हणजे 2, 3, 4 पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर 6, 7, 8 ऑगस्ट दरम्यान पश्चिम विदर्भात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. 9 तारखेपासून पुन्हा उघाडत भेटणार आहे, म्हणून हे देखील लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर मराठवाड्याकडे बघू. आज मराठवाड्यामध्ये आज 2 ऑगस्ट आहे. आज 2 ऑगस्ट पासून दुपारनंतर 3, 4च्या नंतर म्हणजे दररोज दुपारी 3, 4च्या नंतर मराठवाड्यामध्ये दररोज भाग बदलत, म्हणजे कडक ऊन पडल्याच्या नंतर दुपारी लगेच 3:30च्या नंतर जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी, खास करून पालम, गंगाखेड, लातूर, बार्शी तिकडल्या भागामध्ये काय झालं, इतका पाऊस झाला की विहिरी भरल्या आणि शेतातून पिकातून पाणी वाहिलंय. तर त्यांच्यासाठी खास करून एक आनंदाची बातमी, 9 तारखेपासून तुम्हाला कडक ऊन पडणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण पश्चिम महाराष्ट्राकडे वळू. पश्चिम महाराष्ट्राकडे सरीमध्ये 8 तारखेपर्यंत चालूच राहणार आहेत, म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर आपण कोकणाकडे वळू. कोकणाकडे समजे सर्व कोकणपट्टीच्या दरम्यान जवळपास 8 तारखेपर्यंत चांगला असा जोराचा पाऊस राहणार आहे, म्हणजे तिकडे मुसळधार पाऊस पडणार आहे कोकणात, म्हणून हे देखील त्या कोकणातल्या लोकांनी लक्षात द्यायचं. त्याच्यानंतर धरण क्षेत्रात, कोयना धरण क्षेत्राच्या लाभ क्षेत्रात, कॅचमेट एरियामध्ये तिकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर परत आपण उत्तर महाराष्ट्राकडे वळू. आज देखील ह्या उत्तर महाराष्ट्रामध्ये सांगायचं झालं तर नंदुरबार, धुळे, जळगाव, मालेगाव, इगतपुरी, नाशिक पर्यंत आज देखील म्हणजे 8 तारखेपर्यंत दररोज रात्रीच्याला म्हणजे दुपारच्या नंतर रात्रीच्याला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा. म्हणजे नाशिकच्या भागाकडे सरी येतील, पण नंदुरबार, धुळेकडे जरा जास्त पाऊस पडणार आहे आणि जळगावकडे एक जास्त पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा. त्याच्यानंतर संभाजीनगर, जळगाव तसेच जालना जिल्हा या भागात देखील आज दुपारनंतरच म्हणजे ऊन पडणार दुपारपर्यंत, म्हणजे 8 तारखेपर्यंत असंच राहणार. दुपारपर्यंत ऊन आणि त्याच्यानंतर दुपारच्या नंतर रात्रीच्याला परत पाऊस येणार, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व दूर नाही पण भाग बदलत पडणार, पण 8 तारखेपासून पर्यंत पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे, शेतातली कामे 8 तारखेपर्यंत जशी वेळ भेटेल समजा सकाळी जाऊन कामं करा. फवारणी चालत असले तर करून घ्या. आणि त्याच्यानंतर 8च्या नंतर परत थोडी उघाड भेटणार आहे, म्हणजे ऊन पडणार आहे, म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 9 तारखेपासून करून घ्या आणि त्याच्यानंतर 8च्या नंतर परत थोडी उघाड भेटणार आहे, म्हणजे ऊन पडणार आहे, म्हणून ही देखील अंदाज लक्षात घ्यायचा. म्हणजे 9 तारखेपासून राज्यामध्ये मराठवाड्यामध्ये चांगला सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा.